आजच्या या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील उपासक आता लखनौ येथील बहन मायावती यांनी बनवलेलं हे आंबेडकर पार्क बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। बघा समोर तिकीट घर आहे, आपले उपासक तिकीट काढण्यासाठी गेलेले आहेत। आमच्या ह्या कांबळे आहेत बघा, आपल्या सर्वांना माहीतच आहे आईला गुडघ्याला मार लागलेला असल्या कारणाने डॉक्टरांनी खरं तर 10 दिवस आराम करायला सांगितलं, परंतु प्रवासामध्ये आराम करणं शक्य नाही आणि म्हणून आई हळूहळू का होईना पण सर्व ठिकाणांना आई भेट देत आहेत। बाकीचे उपासक सर्व तिकीट काढण्यासाठी गेलेले आहेत आणि आपण आलेलो आहोत लखनौ येथील बहन मायावती यांनी बनवलेले हे आंबेडकर पार्क बघण्यासाठी आलेलो आहोत। नमो बुद्धाय, जय भीम। प्रिय सज्जनांनो, आजच्या या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत लखनौ येथे। बहन मायावती यांनी बनवलेलं हे आंबेडकर पार्क आपण बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। माझ्या पाठीमागे हा मेन गेट आहे। इकडे बघा आपले उपासक तिकीट घराकडे गेलेले आहेत तिकीट काढण्यासाठी आणि हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत लखनौ येथील आंबेडकर पार्क। आता आपण आतमध्ये जाणार आहोत। अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील उपासकांनी आपापले तिकीट काढून या ठिकाणी आता गेटवरती सर्व रेडी आहेत। बरीच मंडळी तिकीट काढण्यासाठी गेटकडे गेलेले आहेत। डॉक्टर भीमराव आंबेडकर सामाजिक परिवर्तन स्थल मुख्य प्रवेशद्वार। बघा कारंजे, खूप छान कारंजे आहेत। रात्रीला आणखी लाइटिंग लागल्यावर खूप छान दिसणार आहे। लांब असल्या कारणाने कारंजे दिसत नाहीत आपल्याला यामध्ये। अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील उपासक आता लखनौ येथील बहन मायावती यांनी बनवलेल्या या स्मारकाला भेट देण्यासाठी आपण आलेलो आहोत। हे बघा पाठीमागे कारंजे आहेत, खूप छान कारंजे आहेत, लाइटिंग लावल्यावर खूप छान दिसतात। हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत आंबेडकर पार्कचा। आपण अवश्य लखनौ येथे यावं आणि हे आंबेडकर पार्क बघावं। अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आता बहन मायावती यांनी बनवलेलं हे आंबेडकर पार्क बघण्यासाठी लखनौ येथे पोहोचलेले आहेत। लोग हैं आपके 4 लोग कौन कौन है? जाइए 4 लोग, जाइए 4 लोग जाइए, 1 2 3 4 जाइए। ग्रुप बाय 3 जाइए। रुक जाइए। 2 लोग कौन है? जाओ कौन है? रुक जाओ। अशा पद्धतीने आपण आलेलो आहोत लखनौ येथील बहन मायावती यांनी बनवलेलं हे आंबेडकर पार्क बघण्यासाठी। आजच्या या मंगलमय प्रसंगी आपण आलेलो आहोत लखनौ शहरामध्ये आणि लखनौ शहरामध्ये मेन पॉइंटला एवढी मोठी जागा आणि या जागेवरती बहन मायावती यांनी हे आंबेडकर पार्क या ठिकाणी बनवलेला आहे आणि या आंबेडकर पार्कला भेट देण्यासाठी आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। बघत आहोत आपण हा आंबेडकर पार्क। जवळजवळ 2.5 ते 3 तास हा आंबेडकर पार्क बघण्यासाठी टाईम लागतो आहे आणि आजच्या या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी आंबेडकर पार्कला पोहोचलेले आहेत।
आता आपण आतमध्ये जाऊन एक एक भाग एक एक विभाग आपण बघणार आहोत. अशा पद्धतीने आपण आलेलो आहोत आंबेडकर पार्क या ठिकाणी. उपासकांना महत्त्वाच्या 10-12 सूचना होत्या, त्या सूचना दिल्या आणि सर्व आता उपासक आता लखनौ येथील बहन मायावती यांनी बनवलेले हे आंबेडकर पार्क बघण्यासाठी आता निघालेलो आहोत. त्या आपल्या टूरमधल्या कांबळे आई आहेत, पायाला मार लागल्यामुळे त्या या ठिकाणी येऊन बसल्या. आई चांगला आहे ना पार्क? हां बघा आता, कारण तुम्हाला मध्ये काही फिरता येणार नाही. हां असं चला, असं खालून खालून चालायचं, खालून खालून खाली टप्पे आहेत खाली बाहेर. अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील उपासक आता लखनौ येथील पार्क बघण्यासाठी आता आतमध्ये आलेले आहेत. परिसर खूप छान आहे. अशा पद्धतीने हे गार्डन या ठिकाणी खूप छान बनवलेलं आहे. डिझाईनमध्ये त्यांचे खोडं आहेत. बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक आता आपण बघत आहोत. आंबेडकर पार्कमध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देताना आपण बघत आहोत. नको बाई मोठी सून मला लहान केली मी तर लय आणलं असतं बघ. त्यांच्या जीविकाला धोका राहतो ना, त्याच्यामुळे नाही भेटत. पायऱ्या बघून या का, पायऱ्या बघून या का, पायऱ्या बघा कुठं घातली. कसे दिसतंय आता? एकदम भारी. सुजलेले पाय दिसून येत नाहीत ना. हे बघा या ठिकाणी भगवंताची मूर्ती या ठिकाणी स्थापित केलेली आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि त्यांचा मुलगा यशवंत आंबेडकर या ठिकाणी दिसत आहेत. हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांच्या बाजूला बसलेल्या माता रमाई आंबेडकर आहेत आणि आतमध्ये उभे आहेत ते डॉक्टर यशवंत, बाबासाहेबांचे मुलगा मोठा यशवंत आणि त्यांचा डॉगी आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने मूर्त्या स्थापित केलेल्या आहेत. हा जो आपण बघत आहोत या पूर्ण आंबेडकर पार्कचा हा पूर्ण नकाशा आहे आणि बहन मायावती यांचा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित करण्यात आलेला आहे. हातामध्ये पर्स आहे. अशा पद्धतीने आपण बघत आहोत बहन मायावती यांनी बनवलेले हे आंबेडकर पार्क या ठिकाणी. त्याचा हा नकाशा आहे वरती आणि बाजूला आहे बघा बहन मायावती यांचा पूर्णाकृती पुतळा आणि आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. अशा पद्धतीने आपण बघत आहोत सर्व मावसाळ्याहून आलेल्या धम्मसहलीतील उपासक आज आंबेडकर पार्कला भेट देत आहेत.
बाजूला बघा बहन मायावती यांचा हा पूर्णाकृती पुतळा आहे आणि हा वरती पूर्ण या आंबेडकर पार्कचा हा नकाशा आहे. कुठे काय आहे कुठे काय आहे सर्व दाखवलेलं आहे. आपण सर्व आंबेडकर पार्क बघणार आहोत. आता एक एक भाग आपण आपल्या धम्मसहलीतील उपासक बघत आहेत. आपण एक एक भाग आपण बघणार आहोत. आपण सर्वजण सोबत राहत. या चॅनलला आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर करत चला. या ठिकाणी बघा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना लिहिताना दाखवलेला आहे. टेबल आहे, टेबलवरती बाबासाहेब हातामध्ये पेन आहे आणि घटना लिहिताना बाजूला बुद्धाची मूर्ती आहे आणि वरती बघा घड्याळामध्ये 11 वाजलेले आहेत. रात्रीचे 11 वाजले तरी बाबासाहेब घटना लिहिताना या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर आपण सर्वजण या आंबेडकर पार्कला सर्वजण भेट देत आहात. अशा पद्धतीने आपण एक एक पार्ट या आंबेडकर पार्कचा एक एक भाग आपण बघत आहोत. या ठिकाणी अनेक पुतळे बहन मायावती यांनी स्थापित केलेले आहेत, आपण बघत आहोत. तर बघा हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी बैठकीमध्ये दाखवलेला आहे. अशा पद्धतीने बहन मायावती यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पूर्णाकृती पुतळा सिंहासनावर बसवलेले बाबासाहेब या ठिकाणी स्थापित केलेले आहेत. आपल्याला सर्वीकडे बाबासाहेबांचे पुतळे उभे दिसतात, परंतु बहन मायावती यांनी बाबासाहेबांना या आसनावर बसवलेला आहे. तर या स्मारकामध्ये हा बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित करण्यात आलेला आहे. आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी या आंबेडकर पार्कला बघण्यासाठी आता आतमध्ये आलेले आहेत. एक एक भाग आपण या ठिकाणी बघत आहोत. बोला साधू साधू साधू. ठिकाणी बघा बाबासाहेब घटना बहाल करताना मूर्त्या दाखवलेल्या आहेत. बाबासाहेब स्वतः या भारताचं संविधान बहाल करताना या ठिकाणी या पुतळ्यामध्ये दाखवलेलं आहे. हे बघा छेद कशी छान बनवलेला आहे. बुद्धाच्या मूर्त्या चारी बाजून लावलेल्या आहेत. बहन मायावती यांनी हे जे काही आंबेडकर पार्क बनवलं, ज्या वेळेला उद्घाटन सोहळा झाला त्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगीचा हा प्रसंग दाखवलेला आहे. बहन मायावती यांच्या हातामध्ये फुलं आहेत बघा. बाजूला माननीय कांशीराम साहेब उभे आहेत आणि या आंबेडकर पार्कचं उद्घाटन करतानाचा हा सीन दाखवलेला आहे. इकडे सिंगलमध्ये बहन मायावती उभ्या आहेत, त्यांच्या हातामध्ये पर्स आहे आणि गळ्यामध्ये दुपट्टा आहे बघा. आणि इकडे माननीय कांशीराम साहेब यांचा हा पूर्णाकृती पुतळा आहे आणि हे या आंबेडकर पार्कचं उद्घाटन करतानाचा हा प्रसंग आहे. अशा पद्धतीने आपण या आंबेडकर पार्कच्या या ठिकाणी आलेलो आहोत. आता आपण आहोत लखनौ येथील बहन मायावती यांनी बनवलेला आंबेडकर पार्क. आणि आंबेडकर पार्कचा जेव्हा उद्घाटन सोहळा झाला त्यावेळेचा हा उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगीचा हा प्रतिमा या ठिकाणी दाखवलेली आहे. बहन मायावती यांच्या हातामध्ये पुष्प आहेत, बाजूला मान्य कांशीराम साहेब आहेत आणि हा उद्घाटन सोहळ्याचा प्रतिमा या ठिकाणी स्थापित करण्यात आलेली आहे. आणि आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक बघा या ठिकाणी भेट देताना आपण बघत आहोत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यावेळेस भदंत चंद्रमणी महास्थवीर हे भंतीजे आहेत, चंद्रमणी महास्थवीर, आणि त्यांच्यासमोर बाबासाहेब काठी घेऊन उभे आहेत. त्यावेळेचा हा प्रसंग आहे, नागपूरचा प्रसंग आहे बघा, हे दाखवलेला आहे.
अशा पद्धतीने आपण बघत आहोत बहन मायावती यांनी बनवलेलं लखनौ येथील आंबेडकर पार्क. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आंबेडकर पार्क बघत आहोत. सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक आता संपूर्ण परिसराला भेट देताना आपण बघत आहोत. लोकांनी अंधार ठेवला इकडे, दुर्लक्ष आहे काय. आंबेडकर पार्क मधील हा बोधिवृक्ष आहे. भव्य दिव्य हा बोधिवृक्ष, अतिशय सुंदर रात्रीच्या वेळेला हा बोधिवृक्ष दिसते आहे. हा तुम्ही फक्त म्हणा हे सगळे पिंपळाचे पानं चांगले आहेत. सगळे मला 5,000 रुपये वेतन चालू केलं होतं. अशा पद्धतीने आपण बघत आहोत लखनौ येथील बहन मायावती यांनी बनवलेले आंबेडकर पार्क. लाईटी लागायची वरती लाईट होती. एकडे एक लाईट ठेवली त्यांनी, इथे एक लाईट, 2-3 बंद. बघा इकडे कारंजे लाइटिंग वर. हो हो सगळे आपले लोक आहे की नाही? हो. दुसरे आता तर आपले किती फक्त